राज्यातल्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येय धोरणे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी पक्षाच्या प्रवक्तेपदासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावरून दिली। पक्षाच्या सर्व प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या पुढचे आदेश होईपर्यंत तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत असल्याची मोठी घोषणा शशिकांत शिंदेंनी केली आहे। या पुढच्या काळात पुढील आदेश येईपर्यंत नियुक्त्या बरखास्त करण्यात आल्यात, तर पक्षाची अधिकृत भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडण्यासाठी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ते अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील। पक्षहित आणि संघटन मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी, असं आवाहन शशिकांत शिंदे यांनी केलं। 4 ऑगस्ट 2024 पासून यापूर्वी पक्षाच्या प्रवक्तेपदासाठी करण्यात आलेल्या सगळ्या नियुक्त्या पुढचे आदेश होईपर्यंत रद्द करण्यात येत आहेत। विद्या चव्हाण आणि महेश तपासे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून प्रसार माध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील। आणि या सगळ्या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश तसंच राष्ट्रीय प्रवक्तेपदी केलेल्या नियुक्त्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहेत। मी मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्याच्या अधिकारात निर्णय घेतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।